हाय फ्रेंड्स, आज केला मस्त असा वरण भात. आता तुम्ही म्हणाल वरण भात काय दाखवते, रोजचाच वरण भात. परंतु रोजच्या वरणामध्येही थोडासा बदल केला ना तर ते वरण अजूनच छान लागतं आणि रुचीपालट झाल्यामुळे त्या जेवणाची लज्जत अजूनच वाढते. चला सुरुवात करूया आजचा वरण भात कसा केला ते बघायला, म्हणजे वरण कसं केले ते बघायला. तर यासाठी आपण अर्धी वाटी घेतली तुरीची डाळ, 2 चमचे घेतली मुगाची डाळ, डाळी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला, त्याचबरोबर एक घातलेलं आहे गाजर, एक टोमॅटो घातला आहे, हिंग घालायची आहे, हळद घालायची, पुरेसं पाणी घालायचं आहे आणि कुकरला एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपली डाळ मस्त मऊ शिजली पाहिजे. डाळ छान शिजली की त्यानंतर आपण डाळ घोटून घ्यायची, म्हणजे डाळ एकजी होते. तर डाळ छान घोटून घेतली. आता डाळीमध्ये घातलेलं आहे एक मीठ घातलेलं आहे आणि बघा अगदी मोठा चमचाभर आपण सांबार मसाला घातला आहे. सांबार मसाल्यामुळे ना एक सांबारसारखी मस्त अशी चव येते त्याला. लाल तिखट म्हणजे आपलं मिरची पावडर घातलेली आहे आणि धना पावडर घातलेली आहे. आता हे छान एकत्र करून घ्या. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं एकत्र करून घेतलं. हे एकत्र केल्यावर मी यामध्ये गूळ घातला होता थोडासा आणि चिंच पण घातली होती. त्याने ना वरणाची चव अजूनच छान येते. आवश्यकतेनुसार गरम पाणीच घालायचं आहे, पण गरम पाणी घालायचं आहे आणि डाळ उकळायला ठेवायची. इकडे आपण कडल्यामध्ये तेल गरम केलं आहे, त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं, त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि मस्त फोडणी घालायची आपल्या वरणावर. एकत्र करायचं आहे की आपली मस्त असं वरण तयार झालेलं आहे आणि असं हे वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर अतिशय मस्त लागतं. नक्की करून बघा. आवडलं